कवळं कट करून घ्यायचं. कवळं कट करून झालंय, आता पाण्यात टाकून घेऊ. मसाल्यासाठी कांदा कट करून घ्यायचे. खोबरे किसून घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं, आता काढून घेऊ. भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, लसूण, अद्रक, जिरं, कोथिंबीर मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ. गॅसवर कढई ठेवल्यानंतर तेल टाकू. तेल तापल्यानंतर मोहरी टाकू. त्यानंतर कढीपत्ता टाकू. मिक्सर केलेली पेस्ट टाकून घेऊ. मसाला तेल सुटेपर्यंत होऊ देऊ. मध्ये मध्ये चम्मच देत राहायचं, त्यामुळे मसाला कढईला चिटकत नाही. आता मसाला छान झालाय, याला तेल सुटलंय. आता हळद टाकू. लाल तिखट टाकू. कांदा लसूण मसाला टाकू. सब्जी मसाला टाकू. धने जिरे पावडर टाकू. छान मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडं गरम पाणी टाकू आणि झाकण ठेवू, त्यामुळे भाजीला छान तरी येते. आता मसाला छान झालाय. यामध्ये कट केलेलं कवळं टाकून घेऊ. आता छान मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करून घ्या. आता गरम पाणी टाका. मिक्स करून घ्या. भाजी शिजेपर्यंत झाकण ठेवू. भाजी शिजत असताना मध्ये मध्ये चम्मच देत राहायचं. आता भाजी छान शिजली आहे. कोथिंबीर टाका आणि मिक्स करा.